पूर्ण आंबेडकरी समाज एक महिन्यापासून आपण इथे संघर्ष करत बसलेलो आहोत. कशासाठी? न्यायासाठी. आणि हा न्याय आपल्याला संविधानिक अधिकार म्हणून आपल्याला मिळाला पाहिजे. तरी सुद्धा आपल्याला आज याच्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. ही खूप मोठी शोकांतिका आहे. पण आजच्या काळाची ही सत्यता आहे. पण मला आपल्याला सलाम करायचा आहे, सॅल्यूट करायचा आहे की आपण सगळे इथे बसून परभणीची परंपरा आपण अबाधित ठेवलेली आहे आणि आपण परभणीची परंपरा जी आहे संघर्षाची त्याप्रमाणे आपण इथे संघर्ष करत आहोत. आणि त्याच्यामध्ये महिला सैनिक हे सगळ्यात जास्त प्रमाणात इथे आहे. याचा विशेष अभिमान मला आहे. आज 30 वर्ष झाले विद्यापीठासाठी जे संघर्ष होता तो संपला होता. 17 वर्षाचा संघर्ष आपल्या सन्मानासाठी विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यासाठी इथे किती लोकांचे जीव गेले त्याच्यामध्ये ते वाचण्यात आले. किती लोकांनी त्याच्यासाठी बलिदान दिले परभणीमध्ये अनेक ठिकाणी. पण मी एक सांगते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठल्याही एका समाजाचे नाही, कुठल्याही एखाद्या वर्गाचे नाही, कोणी वर्गाचे नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पूर्ण देशाचे सगळ्यात महान नेते आहेत. कारण ते आपल्या संविधानाचे शिल्पकार आहेत. आणि म्हणून आपण खरंच सांगितलं की सगळ्यांना संविधानाच्या समोर नतमस्तक होणं हे आवश्यकच आहे. ते पंतप्रधान जरी असतील तर ते संविधानासमोर नतमस्तक होऊनच आपला काम सुरू करतात. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा संविधान आपल्यासाठी आपल्या जीवनासाठी खूप खूप महत्त्व ठेवतो. पण या संविधानाचा आज काय होतोय हे सुद्धा आपल्याला समजणं आवश्यक आहे. आज सुद्धा जसा हजारो वर्षापूर्वी एक मानसिकता होती, मनुवादी मानसिकता, ती मानसिकता आज सुद्धा आहे. एक आंबेडकरी मानसिकता आहे, एक मनोवादी मानसिकता आहे. आणि आपला संघर्ष त्यांच्या सोबत सत्ता